नमस्कार मित्रांनो, तुमचं JDJ चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण इंडियन पॉलिटीमधील प्रेसिडेंट ह्या टॉपिकबद्दल चर्चा करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ही जी इमारत आहे ही राष्ट्रपती भवन आहे आणि हा भारतीय राष्ट्रपतींचा अधिकारिक निवासस्थान आहे. ह्या भारताच्या सध्याच्या आदरणीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जे आहेत. व्हिडिओला पुढे सुरुवात करण्यापूर्वी इंडियन पॉलिटिकल सायन्स आणि पॉलिटिक्स यामधील छोटासा फरक आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. ह्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या टर्म्स आहेत, पण आपण पुढे जाण्यापूर्वी ह्याचा थोडा प्रिव्ह्यू घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. तर इंडियन पॉलिटी म्हणजे भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसद हे जे विविध भारताचा राज्यकारभार चालवण्यासाठी महत्त्वपूर्ण संस्था आहेत, त्याचा इंडियन पॉलिटी म्हणजे भारताच्या राज्यव्यवस्थे या टॉपिक अंडर समावेश होतो. तर पॉलिटिकल सायन्स म्हणजे ज्या विविध राजकीय थिअरी आहेत, प्लेटो, ॲरिस्टॉटल, मॅकॅव्हली यांनी मांडलेल्या ज्या विविध थिअरी आहेत, ह्या पॉलिटिकल सायन्सच्या अंडर समाविष्ट असलेल्या आपल्यास दिसून येतात. आणि पॉलिटिक्स म्हणजे राज्यकारभार चालवण्यासाठी जे विविध राजकीय पक्ष स्पर्धा करतात, त्याला आपण पॉलिटिक्स असे संबोधू शकतो. ह्या वेगळ्या वेगळ्या टर्म्स आहेत, यावर आपण सविस्तर व्हिडिओ नंतर कधीतरी बनवूयात. तर आर्टिकल 52 हे जे आहे हे राष्ट्रपतीं या संज्ञेशी रिलेटेड आर्टिकल असलेले, भारतीय संविधानामधले आर्टिकल असलेले आपणास दिसून येते. आर्टिकल 52 इन पार्ट 5 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन डील्स विथ द टर्म प्रेसिडेंट. म्हणजे जी प्रेसिडेंट राष्ट्रपती ही जी संज्ञा आहे ती 52 आर्टिकल पार्ट 5 यामध्ये समाविष्ट असलेले आपणास दिसून येते. द प्रेसिडेंट इज द हेड ऑफ इंडियन स्टेट. म्हणजे भारतीय जे राज्य आहे, गणराज्य, त्याचे प्रमुख म्हणून भारतीय राष्ट्रपती हे कार्य करताना आपणास दिसून येतात. ही इज द फर्स्ट सिटीजन ऑफ इंडिया अँड ॲक्ट्स ॲज द सिम्बल ऑफ युनिटी, इंटेग्रिटी अँड सॉलिडॅरिटी ऑफ द नेशन. म्हणजे ते भारतीय नागरिक असतात, भारतीय प्रथम नागरिक असतात आणि ते भारताची एकता, अखंडता याचे एक प्रतीक म्हणून आपणास दिसून येतात. किंबहुना आपण त्यांच्याकडे भारतीय एकता, अखंडता याचे प्रतीक म्हणून पाहतो. तर त्यांच्या निवडणुकीसंदर्भात काही माहिती आहे ती आपण पाहूयात. द प्रेसिडेंट इज इलेक्टेड नॉट डायरेक्टली बाय द पीपल बट बाय मेंबर्स ऑफ इलेक्टोरल कॉलेज कन्सिस्टिंग ऑफ बोथ हाऊसेस ऑफ पार्लमेंट. म्हणजे हे राष्ट्रपतीची निवडणूक ही काय प्रत्यक्ष मतदान पद्धतीने होत नसते, तर ती अप्रत्यक्ष मतदान पद्धतीने भारतीय संसद जे आहे त्याचे दोन्ही सभागृह, ज्या भारत देशामध्ये 28 राज्य आहेत त्यामधील विविध ज्या विधानसभा आहेत, त्यातील ज्या विधानसभा आहेत त्यातील जे निवडून आलेले सदस्य आहेत ते मतदान करतात. आणि ज्या युनियन टेरिटरीज आहेत म्हणजे केंद्रशासित प्रदेश आहेत की जेथे विधानसभा अस्तित्वात आहेत, उदाहरणार्थ दिल्ली आणि पुदुचेरी येथे विधानसभा अस्तित्वात आहेत, तर तेथील निर्वाचित सदस्य म्हणजे आपण ज्यांना मतदान करतो असे सदस्य जे आहेत ते राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये सहभाग घेतात. नॉमिनेटेड मेंबर्स कांट वोट. म्हणजे जे नामनिर्देशित सदस्य आहेत म्हणजे ज्या सदस्यांची निवड राष्ट्रपती अथवा राज्यपाल करत असतात असे सदस्य या निवडणुकीमध्ये भाग घेताना आपणास दिसून येत नाहीत. द प्रेसिडेंट्स इलेक्शन इज हेल्ड इन accordance with the system of proportional representation by means of single transferable vote and the voting is by secret ballot. म्हणजे राष्ट्रपतींची निवडणूक ही प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन, सिंगल ट्रान्सफरेबल वोट आणि वोटिंग इज बाय सिक्रेट बॅलेट म्हणजे गुप्त मतदान पद्धतीने, गुप्त पेपर त्या मतपेटीत टाकून अशा प्रकारे होत असते. Each member of electoral college is given only one ballot paper. म्हणजे इलेक्टोरल कॉलेज जे आहे त्या इलेक्टोरल कॉलेज मधील जे सदस्य त्यांना मतदान करणार असतात त्यांना एक बॅलेट पेपर दिला जातो. द वोटर वाईल कास्टिंग हिज वोट इज रिक्वायर्ड टू इंडिकेट हिज प्रेफरन्स बाय मेकिंग 1, 2, 3, 4 एक्सेट्रा अगेन्स्ट द नेम ऑफ कॅन्डिडेट्स. म्हणजे जेवढे उमेदवार आहेत त्यांच्यापुढे पसंतीक्रम देऊन जे मतदान करणार असतात
त्यांनी हा पसंतीक्रम त्यांच्या नावापुढे द्यायचा असतो. दिस मीन्स दॅट द वोटर कॅन इंडिकेट ॲज मेनी प्रेफरन्सेस ॲज देअर आर कॅन्डिडेट्स इन द फ्रे. म्हणजे की त्या यादीमध्ये म्हणजे जेवढे उमेदवार आहेत तेवढ्यांच्या पुढे पसंतीक्रम लावून ही निवडणूक प्रक्रिया पार पडत असते, हे आपल्याला दिसून येते. क्वालिफिकेशन्स, ओथ अँड कंडिशन्स. म्हणजे की काय काय पात्रता आहेत त्यांची, शपथविधी याबद्दल आणि काही दुसऱ्या घडामोडींबद्दल आपण माहिती पाहूयात. ए पर्सन टू एलिजिबल फॉर इलेक्शन्स ॲज प्रेसिडेंट शुड फुलफिल द फॉलोइंग क्वालिफिकेशन्स. म्हणजे राष्ट्रपती म्हणून निवडून येण्यासाठी किंवा राष्ट्रपती म्हणून निवड होण्यासाठी या उमेदवाराला खालील पात्रता पूर्ण असाव्या लागतात. त्या पात्रता आपण पाहूयात. ही शुड बी अ सिटिझन ऑफ इंडिया. म्हणजे तो भारतीय नागरिक असला पाहिजे. ही शुड हॅव कंप्लीट 35 इयर्स ऑफ एज. म्हणजे त्या उमेदवाराचे 35 वर्ष हे पूर्ण असले पाहिजेत. ही शुड बी क्वालिफाईड फॉर इलेक्शन्स ॲज अ मेंबर ऑफ द लोकसभा. म्हणजे त्या उमेदवाराचे लोकसभेसाठीच्या सर्व पात्रता पूर्ण असल्या पाहिजेत. ही शुड नॉट होल्ड एनी ऑफिस ऑफ प्रॉफिट अंडर द युनियन गव्हर्नमेंट ऑर एनी स्टेट गव्हर्नमेंट ऑर एनी लोकल अथॉरिटी ऑर एनी अदर पब्लिक अथॉरिटी. म्हणजे त्या उमेदवाराने कुठलेही लाभाचे पद युनियन गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार इत्यादी कुठल्याही सरकारच्या अंडर लाभाचे पद धारण केलेले नसावे. ओथ गिवन बाय चीफ जस्टिस ऑफ इंडिया. म्हणजे राष्ट्रपतींचा जो शपथविधी होतो त्यामध्ये राष्ट्रपतींना शपथ देण्याचे काम हे भारताचे सुप्रीम कोर्टाचे माननीय सरन्यायाधीश हे करत असतात. इन हिज ओथ द प्रेसिडेंट स्वेअर्स फेथफुली एक्झिक्यूट द ऑफिस टू प्रिझर्व, प्रोटेक्ट अँड डिफेंड द कॉन्स्टिट्यूशन अँड द लॉ अँड टू डिवोट हिमसेल्फ ऑर हरसेल्फ टू द सर्व्हिस अँड वेल बिंग ऑफ द पीपल ऑफ इंडिया. म्हणजे ह्या शपथ घेताना राष्ट्रपती अशी शपथ घेतात की फेथफुली एक्झिक्यूट द ऑफिस. म्हणजे की मी माझ्या कार्याचे श्रद्धापूर्वक निर्वहन करीन. टू प्रिझर्व, प्रोटेक्ट अँड डिफेंड द कॉन्स्टिट्यूशन अँड लॉ. म्हणजे भारतीय संविधान आणि कायद्याचे मी रक्षण करीन, त्याचे जतन करीन. अँड टू डिवोट हिमसेल्फ ऑर हरसेल्फ टू द सर्व्हिस अँड वेल बिंग ऑफ द पीपल ऑफ इंडिया. म्हणजे की मी माझ्या भारतीय नागरिकांच्या सेवेसाठी आणि त्यांच्या सोयींसाठी मी सदैव तत्पर असेल. ह्या अशा प्रकारची शपथ भारताचे राष्ट्रपती घेतात. टर्म, इम्पीचमेंट अँड वॅकन्सी. म्हणजे त्यांच्या कार्यकाळ, त्यांना पदावरून बरखास्त करण्याची प्रक्रिया आणि त्यांच्या अनुपस्थितीबद्दल आपण काही माहिती पुढे पाहूयात. राष्ट्रपतींचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. टेन्युअर 5 years. ही or she can resign from his office at the any time by addressing the resignation letter to the vice president, removed from office by process of impeachment. म्हणजे भारतीय राष्ट्रपती हे भारताच्या उपराष्ट्रपतींना राजीनामा सुपूर्द करून पदावरून पायउतार होऊ शकतात अथवा त्यांना महाअभियोगाच्या खटल्याद्वारे त्यांना पदावरून दूर करता येते. ही मे बी इलेक्टेड फॉर एनी नंबर ऑफ टर्म्स. म्हणजे ते असं त्यांच्यावर कंपल्शन नाही आहे की ते एकदाच राष्ट्रपती होऊ शकतात. ते एकापेक्षा जास्त वेळसुद्धा राष्ट्रपती होऊ शकतात. जसं की अमेरिकेमध्ये कंपल्शन आहे की एक उमेदवार फक्त 2दाच राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो. तसे कंपल्शन भारतात नाही आहे. द प्रेसिडेंट कॅन बी रिमूव्ड फ्रॉम ऑफिस बाय अ प्रोसेस ऑफ इम्पीचमेंट फॉर व्हायलेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे संविधानाचे उल्लंघन या अंतर्गत भारताच्या राष्ट्रपतींना पदावरून पदच्युत करता येते. These charges should be signed by 1/4 members of the house which should investigate the charges. म्हणजे की सभागृहातील 1/4 सभासदांची सहमती असेल तर हा खटला दाखल केला जाऊ शकतो आणि त्यांच्या विरुद्ध जे चार्ज आहेत त्याची तपासणी केली जाऊ शकते. If the House also sustains the charges and passes the impeachment resolution by a majority of 2/3 of the total membership, then the president stands removed from his office from the date on which the resolution is so passed. म्हणजे हे रेझोल्युशन पास झाल्यानंतर 2/3 मेजॉरिटी जे असते म्हणजे 2/3 जे बहुमत असतं या टोटल जी संख्या आहे त्याच्या टोटल मेंबर्सच्या, त्याने जर हा रेझोल्युशन म्हणजे हा प्रस्ताव जर पास झाला तर राष्ट्रपतींना त्यांच्या पदावर पायउतार व्हावे लागते.
अ वॅकन्सी इन द प्रेसिडेंट्स ऑफिस कॅन ऑकर इन एनी ऑफ द फॉलोविंग वेज. म्हणजे भारताच्या राष्ट्रपतीचे पद रिक्त केव्हा केव्हा असू शकते याबद्दल थोडी माहिती दिलेली आहे. ऑन द एक्सपायरी ऑफ हिज टेन्युअर ऑफ 5 इयर्स. म्हणजे त्यांचा 5 वर्षाचा कार्यकाळ संपला की त्यांच्या पदामध्ये त्यांच्या पदाची वॅकन्सी तयार होते. म्हणजे तिथे ती जागा रिक्त होते. दुसरा राष्ट्रपती भरेपर्यंत म्हणजे येईपर्यंत ती जागा रिक्त असते. बाय हिज रेझिग्नेशन म्हणजे राष्ट्रपती जेव्हा त्यांच्या पदाचा स्वेच्छेने राजीनामा देतात तेव्हा ते पद रिक्त होते. ऑन हिज रिमूव्हल बाय द प्रोसेस ऑफ इम्पीचमेंट म्हणजे जेव्हा त्यांच्यावर महाअभियोगाचा खटला दाखल करून त्यांना पदच्युत केले जाते तेव्हा त्यांचे पद रिक्त असते. बाय हिज डेथ म्हणजे जेव्हा दुर्दैवी अकस्मात त्यांचा मृत्यू होतो तेव्हा सुद्धा त्यांचे पद रिक्त होऊ शकते. अदरवाईज फॉर एक्झाम्पल वेन ही बिकम्स डिस्क्वालिफाईड टू होल्ड ऑफिस और वेन हिज इलेक्शन इज डिक्लेअर्ड वाईड म्हणजे ते डिस्क्वालिफाय होतात म्हणजे ते अपात्र घोषित केले जातात अथवा त्यांचे इलेक्शन हे अवैध घोषित केले जाते तेव्हा त्यांचे पद रिक्त झालेले आपणास दिसून येते. पॉवर्स अँड फंक्शन्स ऑफ द प्रेसिडेंट म्हणजे की शक्ती आणि त्यांचे कार्य जे आहेत ते काय काय पॉवर एक्सरसाइज करतात आणि काय काय फंक्शन्स असतात राष्ट्रपतींचे ते आपण खालीलप्रमाणे पाहूयात. द पॉवर्स एन्जॉयड अँड द फंक्शन्स परफॉर्म्ड बाय द प्रेसिडेंट कॅन बी स्टडीड अंडर द फॉलोइंग हेड्स. खालील जे शीर्षक आहेत त्या अंतर्गत त्यांच्या पॉवर्स आपण अभ्यासूयात. एक्झिक्युटिव्ह पॉवर. एक्झिक्युटिव्ह पॉवर ज्या आहेत त्याच्या अंडर आपणास लक्षात येते की भारताचे राष्ट्रपती हे जे आहेत हे म्हणजे प्रधानमंत्री हे कॅबिनेटचे प्रमुख असतात पण भारताचा राज्यकारभार जो आहे हा राष्ट्रपतींच्या नावाने चालवला जातो. भारताचे प्रधानमंत्री आणि त्यांच्या कॅबिनेटची निवड करण्याचे काम हे भारताचे राष्ट्रपती करतात. भारताचे राष्ट्रपती हे भारताचे अटॉर्नी जनरल जे आहेत त्यांची निवड करतात. कॅग जे आहेत कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल यांचीसुद्धा निवड हे भारताचे राष्ट्रपती करतात. विविध जे कमिशन आहेत SC/ST कमिशन किंवा दुसरे कोणते कमिशन आहेत त्यांची निवडसुद्धा म्हणजे ते कमिशन गठीत करण्याचे कामसुद्धा राष्ट्रपती करतात. भारताचे राष्ट्रपती विविध राज्यांसाठी गव्हर्नरसुद्धा अपॉइंट करतात. युनियन टेरिटरीचे ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे म्हणजे जिथं युनियन टेरिटरी आहे जी समजा उदाहरणार्थ लद्दाख आहे चंदीगड आहे तिथले प्रशासन चालवण्याचे काम हे म्हणजे तिथले प्रशासन राष्ट्रपतींच्या नावाने चालवले जाते. तर दुसरा आहे लेजिस्लेटिव्ह पॉवर्स म्हणजे की लेजिस्लेटिव्ह पॉवर्सच्या अंतर्गत भारताचे राष्ट्रपती हे जे आहेत ते संसदेच्या सभागृहाला संबोधित करू शकतात. निवडणूक संपल्यानंतर भारतीय राष्ट्रपती जे आहेत भारताचे राष्ट्रपती हे सर्वप्रथम दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतात. भारताचे राष्ट्रपतींच्या पूर्व संमतीशिवाय भारताचे बजेट जे आहे ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट ते ठेवले जाऊ शकत नाही. एखादा कायदा जर अस्तित्वात आणायचा असेल आणि संसद जर त्याची कार्यवाही सुरू नसेल तर राष्ट्रपती ऑर्डिनन्स आणून तो कायदा तात्पुरता कायदा अस्तित्वात आणू शकतात. तर तिसरा पाहूयात की फायनान्शियल पॉवर्स. फायनान्शियल पॉवरच्या अंडर राष्ट्रपती हे फायनान्स कमिशन दर 5 वर्षाला जो फायनान्स कमिशन येतो त्याची फायनान्स कमिशनची निवड राष्ट्रपती करतात. आपण आतावर पाहिल्याप्रमाणे की जे बजेट आहे फायनान्शियल स्टेटमेंट ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट ते राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीने ठेवले जाते. भारताचा जो राजकोष आहे त्याचे प्रमुखसुद्धा राष्ट्रपतीच असतात. ज्युडिशियल पॉवर्समध्ये भारताचे राष्ट्रपती हे पार्डन पॉवर भारताच्या राष्ट्रपतींपाशी असते म्हणजे की एखाद्या व्यक्तीला जर कोर्टाने शिक्षा सुनावली असेल तर त्यांना माफी देण्याचा अधिकारसुद्धा राष्ट्रपतीला असतो. भारताचे राष्ट्रपती जे आहेत ते सुप्रीम कोर्टाकडून ॲडवाईससुद्धा घेऊ शकतात. हा सुद्धा त्यांचा एक अधिकार आहे. म्हणजे भारताचे राष्ट्रपती अजून सुप्रीम कोर्टाचे जे सरन्यायाधीश आहेत त्यांना शपथ देण्याचं कामसुद्धा भारताचे राष्ट्रपती करतात. डिप्लोमॅटिक पॉवर्समध्ये भारताचे राष्ट्रपती जे आहेत ते भारत ह्या गणराज्याचे प्रमुख असतात. यामुळे विदेशात जो काही कारभार चालतो तो राष्ट्रपती यांच्या नावाने चालतो. भलेही जरी प्रधानमंत्री किंवा दुसरे काही मंत्रीवर्ग
जरी दुसऱ्या देशाच्या दौऱ्यावर असेल तरी ते राष्ट्रपती यांच्या नावाने राज्यकारभार चालवतात, म्हणजे ते ऑफिशियल हेड आहेत. मिलिटरी पॉवर्स म्हणजे भारताचे राष्ट्रपती हे भारताच्या मिलिटरी जे आहे सैन्याचे कमांडर इन चीफ असतात, म्हणजे की तिन्ही सैन्य दल जे आहेत भारताचे त्यांचे सुप्रीम कमांडर हे राष्ट्रपती असतात. एखाद्या देशाविरुद्ध युद्ध वगैरे किंवा काही कार्यवाही वगैरे करायची असेल तर ती राष्ट्रपतींच्या संमतीनेच होत असते. इमर्जन्सी पॉवर्स म्हणजे भारतीय राष्ट्रपतींपाशी आणीबाणीचे काही अधिकार असतात की ज्यामध्ये 352 म्हणजे नॅशनल इमर्जन्सी हे भारताचे राष्ट्रपती लावू शकतात. म्हणजे की जर काही क्रायसिस ह्या भारत देशामध्ये उद्भवला, युद्ध किंवा पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी वगैरे हे जे क्रायसिस भारतामध्ये उद्भवले तर राष्ट्रपतींपाशी हा अधिकार असतो की राष्ट्रपती स्वतःच्या ताब्यात ते भारतीय प्रशासन घेऊ शकतात. 356 जी आहे ती प्रेसिडेंट्स रूल म्हणजे एखाद्या जर राज्यामधील सरकार कोलॅप्स झाले किंवा तिथली जर कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी जर फेल झाली असेल तर भारतीय राष्ट्रपती हे तिथला कारभार स्वतःच्या हातात घेऊन तेथील प्रशासन चालवतात. 360 जे कलम आहे त्यामध्ये फायनान्शियल इमर्जन्सीबद्दल बोलले गेलेले आहे. म्हणजे की फायनान्शियल इमर्जन्सी म्हणजे आर्थिक आणीबाणी म्हणजे जर फॉरेन रिझर्व्ह घटने वगैरे हे ज्या बाबी आहेत भारतामध्ये आर्थिकदृष्ट्या जर भारत असक्षम होऊ लागला तर भारताचे राष्ट्रपती हे 360 कलमाच्या अंतर्गत आर्थिक आणीबाणी घोषित करू शकतात. व्हीटो पॉवर्स ऑफ द प्रेसिडेंट हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. आपण गेल्या स्लाईडमध्ये पाहिलं की ज्युडिशियल पॉवर्समध्ये, पण त्याच्याबद्दल आपण थोडं अजून इलॅबोरेटिव्ह पद्धतीने पाहूयात. द व्हीटो पॉवर्स एन्जॉयड बाय द एक्झिक्युटिव्ह इन मॉडर्न स्टेट्स कॅन बी क्लासिफाईड इन टू द फॉलोइंग 4 टाईप्स. म्हणजे जे व्हीटो पॉवर आहे ज्युडिशियल पॉवर्समध्येच व्हीटो पॉवर्स ऑफ द प्रेसिडेंट म्हणजे की भारताचे राष्ट्रपती हे एखाद्या विधेयकाला नाकारू सुद्धा शकतात. तर त्याच्या ढोबळमानाने जे 4 टाईप्स आहेत की ॲब्सोल्यूट व्हीटो, क्वालिफाईड व्हीटो, सस्पेन्सिव्ह व्हीटो अँड पॉकेट व्हीटो. ॲब्सोल्यूट व्हीटो म्हणजे दॅट इज विथहोल्डिंग ऑफ असेंट टू द बिल पास्ड बाय द लेजिस्लेशन. म्हणजे भारताचे राष्ट्रपती हे संसदेने पास केले एखादे विधेयक स्वतःपाशी ठेवून घेऊ शकतात. म्हणजे त्याच्यावर सही न करणे किंवा त्याच्यावर काही निर्णय न घेणे हा त्यांचा अधिकार असतो. क्वालिफाईड व्हीटो विच कॅन बी ओव्हरराइडन बाय द लेजिस्लेचर विथ हिज मेजॉरिटी. सस्पेन्सिव्ह व्हीटो विच कॅन बी ओव्हरराइडन बाय द लेजिस्लेचर विथ एनी ऑर्डिनरी मेजॉरिटी. पॉकेट व्हीटो दॅट इज टेकिंग नो ॲक्शन ऑन द बिल पास्ड बाय द लेजिस्लेचर. म्हणजे की एखाद्या राज्य विधिमंडळाने किंवा कशाने कोणत्याही सभागृहाने वगैरे जर राष्ट्रपतींपाशी एखाद्या विधेयक पाठवले तर त्याच्यावर काही डिसिजन न घेण्याचा अधिकार त्यांचा असतो. ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर ऑफ द प्रेसिडेंट हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. आर्टिकल 123 मीन्स 123 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन एम्पावर्स द प्रेसिडेंट टू प्रोमोलगेट ऑर्डिनन्स ड्युरिंग द रिसेस ऑफ पार्लमेंट. म्हणजे आपण पाठीमागं पाहिले की लेजिस्लेटिव्ह पॉवर्समध्ये मी व्हीटो पॉवर्स ऑफ द प्रेसिडेंटला ज्युडिशियल पॉवर्समध्ये म्हणलो त्याच्याबद्दल सॉरी. हे सुद्धा लेजिस्लेटिव्ह पॉवर्सच्या अंडरच येतं. तर ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर ऑफ द प्रेसिडेंट म्हणजे की संसदेचं जर सत्र सुरू नसेल तर अर्जंट इमर्जन्सी बेसिसवर राष्ट्रपती अध्यादेश काढून एखादा कायदा बनवू शकतात. दिस ऑर्डिनन्स हॅव द सेम फोर्स अँड इफेक्ट ॲज अॅन ॲक्ट ऑफ पार्लमेंट. म्हणजे की तो जो अध्यादेश आहे त्याला जे संसदेने कायदा पास केला असतो तेवढेच महत्त्व प्राप्त असलेले आपणास दिसून येते. पण आणि तो जो ऑर्डिनन्स आहे तो हा तात्पुरता एक कायदा असतो. बट आर इन द नेचर ऑफ टेम्पररी लॉज. म्हणजे तो एक तात्पुरता कायदा असलेला आपणास दिसून येतो. द ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर इज द मोस्ट इम्पॉर्टंट लेजिस्लेटिव्ह पॉवर्स ऑफ द प्रेसिडेंट. म्हणजे की ऑर्डिनन्स बनवणे, अध्यादेश काढणे हे भारतीय राष्ट्रपतींची एक खूप एक्सक्लुझिव्ह अशी शक्ती असलेली आपणास दिसून येते. इट हॅज बीन वेस्टेड
इन हिम टू डील विथ अनफोर्सन ऑर अर्जंट मॅटर्स. म्हणजे एखाद्या आणीबाणीचा किंवा आणीबाणी म्हणण्यापेक्षा एखाद्या जर इमर्जन्सी किंवा तात्काळ एखादा कायदा बनवण्याची गरज जर असेल तर भारताचे राष्ट्रपती तो कायदा बनवू शकतात. आता आपण काही दिवसापूर्वी पाहिलं की दिल्ली अध्यादेश जो आहे तो एक ऑर्डिनन्स होता. नंतर आपण त्याची प्रक्रिया संमत करण्याची प्रक्रिया आता ह्या मॉन्सून सेशनमध्ये त्याला संमत करण्याची प्रक्रिया आपण पाहिलेली आहे. पार्डनिंग पॉवर ऑफ द प्रेसिडेंट. पार्डनिंग पॉवर ऑफ द प्रेसिडेंट म्हणजे की भारताचे राष्ट्रपती एखाद्या गुन्हेगाराला किंवा व्यक्तीला जर शिक्षा कोर्टाने केली असेल तर त्याला माफी देऊ शकतात. हा ज्युडिशियल पॉवरच्या अंतर्गत मुद्दा आहे. तो आपण थोडा अजून जास्त प्रमाणात समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. Article 72 of the Constitution empowers the President to grant pardon to persons who have been tried and convicted of any offense in all cases where the punishment or sentence is for an offense against a union law. Punishment or sentence is by a by a court martial, military court, and sentence is a sentence of death. म्हणजे की एखाद्या केंद्रीय कायदा जो आहे त्याचं उल्लंघन केल्यास जर शिक्षा मिळाली असेल तर राष्ट्रपती त्यांना क्षमेचा अधिकार असतो तो वापरू शकतात. पनिशमेंट ऑर सेंटेन्स इज बाय अ कोर्ट मार्शल म्हणजे की जो मिलिटरी जे आर्मी जे आहे त्याच्यामध्ये कोर्ट मार्शल जर एखाद्या अधिकाऱ्यात झाले असेल तर तो राष्ट्रपती पशी त्याची दया याचिका दाखल करून त्यालासुद्धा राष्ट्रपती माफ करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना असतो. आणि एखाद्या व्यक्तीला जर माननीय कोर्टाने जर मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली असेल तर त्यांनासुद्धा तोसुद्धा राष्ट्रपतींपाशी याचिका दाखल करून राष्ट्रपतींकडे क्षमा मागून राष्ट्रपतींकडे क्षमा मागून राष्ट्रपतींना त्याला माफ करण्याचा किंवा त्याची शिक्षा कमी करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना असतो. पण हा पार्डनिंग पॉवरचा अधिकार राष्ट्रपतींचा खूप एक्सक्लुझिव्ह अधिकार आहे. ते खूप एक्सक्लुझिव्ह कंडिशनमध्येच याला वापरताना आपणास दिसून येतात. द पार्डनिंग पॉवर ऑफ द प्रेसिडेंट इज इंडिपेंडंट ऑफ द ज्युडिशियरी म्हणजे हे जे न्यायमंडळ आहे त्याच्यापासून वेगळा असलेला थोडा अधिकार आपणास दिसून येतो. इट इज अन एक्झिक्युटिव्ह पॉवर म्हणजे ती कार्यकारी शक्ती आहे. बट द प्रेसिडेंट व्हाईल एक्सरसाइजिंग दिस पॉवर डज नॉट सिट ॲज अ कोर्ट ऑफ अपील म्हणजे की ते कोर्ट ऑफ अपील म्हणून तो जो अधिकार आहे ते एक्सरसाइज करत नसतात किंवा त्यांच्याकडे अपील म्हणजे एकदा जर पार्डन मागितलं तर परत अपील करण्याचा अधिकार हा त्या याचिका देणाऱ्याला नसतो हे आपणास दिसून येते. तर मित्रांनो हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे. जर काही चुका झाल्या असतील तर अवश्य कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. लाईक माय व्हिडिओ, शेअर दिस व्हिडिओ अँड सबस्क्राईब. हा एक छोटासा प्रयत्न आहे माझ्यातर्फे. मी माझं नवीनच चॅनल सुरू करतो आहे. तर कृपया आवडला असेल तर अवश्य लाईक करा. मी चुकून मगवाशी ज्युडिशियल पॉवर्स म्हणून गेलो पण सॉरी ते ज्युडिशियल पॉवर नव्हतं ते व्हिटो ऑफ द प्रेसिडेंट तर ते लेजिस्लेटिव्ह पॉवर्स आहे प्रेसिडेंटची. तर चुका होतच असतात. चुकीतूनच माणूस शिकतो. तर कृपया मला माझ्या व्हिडिओला लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून आणि व्हिडिओला शेअर करून कॉमेंट करून मला नक्कीच सहकार्य करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपण बनवत राहूयात आणि अशीच नवीन नवीन माहिती आपण घेत राहूयात. तर आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.